नमस्कार. खरं तर राजेश सरांचं व्याख्यान झाल्यानंतर मी एकदम मंत्रमुग्ध झालो आहे. आय सी देर इज लॉट ऑफ सिमिलॅरिटीज बिटवीन राजेश सर अँड मी इन टर्म्स ऑफ आय गेस त्यांनी लगेच ऑन्टरप्रिनरशिपमध्ये पदार्पण केलं इंजिनिअरिंग झाल्यानंतर, किंवा मे बी इंजिनिअरिंगच्या थर्ड इयरमध्येच त्यांनी ठरवलं की नाही मला ऑन्टरप्रिनरशिप करायची आहे. तर जेव्हा मी ॲक्च्युली मुंबईमधनं येत होतो तर विचार करत होतो की कुठल्या टॉपिकवरती बोलू, कशा प्रकारे इन्स्पायर करू. पण आता जवळपास तुमच्या सगळ्यांना ऐकल्यानंतर मीच स्वतःच खूप जास्त इन्स्पायर झालो आहे. तर माझं नाव सारंग आहे. मी चंद्रपूर चा रहिवासी आहे. माझं मोस्टली 10वीपर्यंत एज्युकेशन चंद्रपूरमध्येच झालं. माझे दोघं पण आई बाबा टीचर आहे. लहानपणी पप्पा आनंदवनला म्हणजे बरोऱ्याला बाबा आमटेंचं काम दाखवायला मला घेऊन जायचे. सो लाईक ही शेड व्हेरी गुड बॉन्ड विथ बाबा आमटे. अँड देन फ्रॉम देअर त्यांच्याकडनं मला असं सामाजिक बांधिलकी किंवा समाजासाठी काहीतरी करायचं आहे त्याचं म्हणजे इनिशियल इंट्रोडक्शन झालं. इंजिनिअरिंग मी म्हणजे जसं 10वी नंतर ॲव्हरेज होतो मी, असं पण नाही एकदम जगाच होतो एज्युकेशनमध्ये. पण माझा आवडता सब्जेक्ट होता सायन्स आणि मॅथमॅटिक्स. बाकी मला तेवढं काही जमायचं नाही. तर सायन्स आणि मॅथमॅटिक्स छान होतं आणि दादाला चांगलं म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज लागलं होतं. तर सगळ्यांनी असं म्हटलं की नाही सारंगनी पण इंजिनिअरिंग केली पाहिजे. आणि एक थोडंसं पर्सनली पण असं होतं की बाबा घरवाले असे म्हणायचे की बाबा तुझ्याच्याने काय होणार नाही, तुझ्यासाठी आपण काहीतरी वेगळी सोपीवाली फील्ड आपण असं काहीतरी बघूया. ती गोष्ट मला लागून गेली. म्हटलं की नाही आता तर आय हॅव टू प्रूव्ह इट. तर मी 11th आणि 12thसाठी IITची प्रिपरेशनसाठी मी कोट्याला गेलो. बन्सल क्लासेसमधनं मग माझं प्रिपरेशन चालू झालं. 2 वर्ष मी म्हणजे मला असं वाटतं की समजा आयुष्यात मी सगळ्यात जास्त अभ्यास केला असेल तर तो 11th आणि 12thमध्ये कोट्यामध्ये केला. म्हणजे दिवस म्हणजे सकाळी 6 वाजता उठायचो. 6 वाजेपासून तर अक्षरशः मला असं आठवतं की रात्रीच्या 12-1 वाजेपर्यंत फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास, बाकी काहीच नाही. एकदम प्युअरली फोकस. ध्येय हेच होतं की आपल्याला IIT बॉम्बे पाहिजे. आता बॉम्बे काय म्हणजे असं एक अशी आपुलकी होती की नाही आपल्याला महाराष्ट्रामध्येच करायचं आहे आणि बॉम्बेमध्ये करायचं आहे. खूप अभ्यास केला, रिझल्ट्स आले, पण अनफॉर्च्युनेटली IIT क्रॅक होऊ शकले नाही. बाकीचे इन्स्टिट्यूट मिळत होते पण मला IITच पाहिजे होतं, ते पण मुंबईमध्ये पाहिजे होतं. तर ते झाल्या नसल्यामुळे मी डिसिजन घेतला की नाही मी आता परत रिपीट करेल. तर जेव्हा रिपीट करण्याचं डिसिजन घेतलं तर माझ्या दादानी म्हटलं की तू रिपीट नको करू, तू CET पण दिली आहे, CETमध्ये थोड्या बऱ्यापैकी मार्क आले तुला, तू एक इन्स्टिट्यूट आहे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी म्हणून मुंबईला, त्या इन्स्टिट्यूटमध्ये तू ॲडमिशन घे. तर पर्सनली माझं असं होतं की मी अशा इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेणार ज्याच्यामध्ये फक्त नाव सांगितल्यावरती लोकांना असं वाटलं पाहिजे की बाबा हां यांनी काहीतरी चांगलं केलं आहे. तर मला काही कल्पना नव्हती की बाबा कशी असेल इन्स्टिट्यूट. तर मी सर्च केलं, ऑनलाईन सर्च केलं. तर त्याच्यामध्ये मला असं आढळलं की वर्ल्डच्या 4th बेस्ट केमिकल इंजिनिअरिंगमध्ये ICTचं किंवा UDCTचं नाव येतं. तर आज आपण एंटरप्रेन्योरशिपची सगळे लेक्चर्स होत आहेत. तर इंडिया म्हणजे मुकेश अंबानी किंवा आमच्या पर्टिक्युलर कॉलेजचे समजा मी ॲल्युमिनाय सांगितले तर मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालिक आमच्या कॉलेजमधनं आहे. त्यानंतर डॉक्टर डानी जे एशियन पेंटचे मालिक आहे दॅट इज ऑल्सो फ्रॉम माय इन्स्टिट्यूट. सो समजा तुम्ही ऑलमोस्ट आय गेस 80% ऑफ केमिकल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट्स किंवा केमिकल इंजिनिअरिंग कंपनीज देर ॲल्युमिनायज आर फ्रॉम माय इन्स्टिट्यूट. आणि काही 2 जणांचं मी नाव घेणार. रुचिर ज्यांनी आत्ता फूड टेक्नॉलॉजी मध्ये स्टार्टअप करत आहेत, आणि आपले सगळ्यांचे प्रिय हर्षल विभांडिक, त्यांनी पण UDCTमधनंच इंजिनिअरिंग केलेलं. तर हे जेव्हा मी बघितलं त्यानंतर मी निर्णय घेतला की ओके दिस इज द इन्स्टिट्यूट आय विल गो. तर त्यामध्ये जसं मी इंजिनिअरिंग जॉईन केलं त्यानंतर अगदी 1-2 वर्षानंतर मला असं समजलं की मे बी जे माझ्याकडे जे मी विचार करून इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय घेतला, मे बी आय हॅव नॉट बिल्ट फॉर दॅट. मला हे अशासाठी वाटलं कारण की इंजिनिअरिंगमध्ये पण माझी जी स्ट्रीम होती ती होती
ऑइल, ओलिओकेमिकल अँड सर्फॅक्टंट. तर मी लॅबोरेटरीमध्ये लिपस्टिक्स बनवायचो किंवा फाउंडेशन्स बनवायचो, कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स बनवायचो. तर माझ्याकडे म्हणजे अंदरून मला अशी सॅटिस्फॅक्शन होती की आय वॉन्ट टू स्पेंड रेस्ट ऑफ माय लाईफ मेकिंग कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स. Maybe that is good as a business, but I personally felt that maybe I want to do something which will have a direct impact on society. कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं माझं लहानपण चंद्रपूरमध्ये झालं, तर मला ज्या 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 बाबा आमटेंच्या जेव्हा मी आश्रमामध्ये गेलो, जे मी बघितलं, त्यानंतर एवढं इन्स्पिरेशन मिळालं की बाबा मला असं तेव्हाच मी ठरवलं होतं की काही ना काहीतरी आपल्याला सोशल एंटरप्राइज रिलेटेड करायचं आहे. तर जेव्हा मी रिसर्च चालू केला की बाबा आपल्याला काहीतरी NGO फील्डमध्ये करायचं आहे, तर जेव्हा NGOजबद्दल वाचायला लागलो, आय रिअलाइज दॅट देर आर मेनी NGOज हू आर डुईंग अमेझिंग वर्क, बट बिकॉज ऑफ सम NGOज दिस स्पेस हॅज गॉट सम बॅड नेम. तर आता समजा मी तुम्हाला म्हटलं की बाबा नाही, मी एक NGO चालवतो, मला माझ्या मुलांसाठी 10,000 5,000 रुपये लागत आहेत, तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करा. तर पहिला प्रश्न तुमच्या मनामध्ये हा पडेल की बाबा माझे पैसे चांगल्या वेमध्ये युटिलाइज होणार की नाही. हा सगळ्या म्हणजे एक कॉमन प्रश्न असतो डोनरच्या माइंडसेटमध्ये. तर हाच प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी विचार केला की बाबा आपण असं काहीतरी बनवूया जेणेकरून लोकांना हे माहिती पडेल की एक्झॅक्टली त्यांचे पैसे कुठे चालले आहेत. तर आपण डोनर्सला हे नाही विचारू की तुम्ही आम्हाला 1,000 रुपये द्या, पण आपण त्यांना हे विचारू की तुम्ही या NGOला या पर्टिक्युलर प्रॉडक्टसाठी पैसे द्या. तर आता लेट्स से समजा कुठला NGO आहे जो ऑर्फनेज सोबत काम करतो किंवा त्यांचा ऑर्फनेज आहे, त्यांना युजली राशन लागतं. तर राशनमध्ये काय, राईस, दाल, आटा, चना. सो आम्ही असं एक वेबसाईट बनवली. त्या वेबसाईटमध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता की त्या NGOला तुम्हाला काय काय द्यायचं आहे. NGO लिस्ट करणार, समजा NGOला राशन पाहिजे तर राशनचे सगळे आयटम सिलेक्ट करणार आणि डोनर्स ते आयटम आमच्या वेबसाईटवरनं परचेस करणार आणि ते परचेस केलेले आयटम्स आम्ही त्या NGOपर्यंत डिलिव्हर करणार. तर ज्याप्रमाणे फ्लिपकार्ट काम करतो, फ्लिपकार्टमध्ये आपण स्वतःसाठी प्रॉडक्ट घेतो आणि ते प्रॉडक्ट आपल्या घरी डिलिव्हर होतात, त्याचप्रमाणे डोनेट कार्टमध्ये आपण कुठल्या NGOसाठी प्रॉडक्ट्स घेतो आणि त्या NGOला ते प्रॉडक्ट्स डिलिव्हर होतात. तर अशी कल्पना आली आणि मग ती कल्पना आम्ही चालू केली. तर इंजिनिअरिंगमध्ये असताना माझा जो कल होता तो इंजिनिअरिंग नसून तर मॅनेजमेंटमध्ये होता. तर मी पण आय वॉज ऑल्सो जनरल सेक्रेटरी इन माय कॉलेज. सो कॉलेजमध्ये UDCTमध्ये खूप जास्त एक्सपोजर मिळालं. तर त्या एक्सपोजरमध्ये वी यूज टू ऑर्गनाईज लॉट ऑफ बिग कल्चरल फेस्टिवल. तर अरिजित सिंग, शंकर एहसान लॉय, फरहान अख्तर असे मोठे मोठे बॉलिवूड स्टार्सला आम्ही स्टेजवरती आणायचो आणि त्याचा खूप मोठा आम्ही फंक्शन करायचो. तर त्या फंक्शनचा मी हेड झालो. त्यानंतर जेव्हा प्लेसमेंटची टाईम आला त्यावेळेस बरेचसे माझे म्हणजे माझे जे मित्र होते, ऑलमोस्ट अर्धे मित्र MS साठी हायर स्टडीजला गेले, बाकी काही मित्र होते ज्यांनी MBA साठी IIM साठी प्रिपरेशन केली. तर त्यावेळेस मी हा निर्णय घेतला की मला प्लेसमेंटमध्ये नाही बसायचं आहे. आय विल बेसिकली हेल्प माय फ्रेंड्स गेट प्लेस्ड बट आय विल ऑप्ट आउट ऑफ इट. तर मी प्लेसमेंटचा सेंट्रल प्लेसमेंट हेड झालो. जवळपास अराउंड 80 to 90ची माझी बॅच स्ट्रेंथ होती. त्या सगळ्या मुलांना आय कुड एबल टू सक्सेसफुली प्लेस दॅम. बट दॅट वॉज द टाईम आय ॲक्च्युली लर्न्ड अबाउट HR, लाईक कशा प्रकारे कंपनीज हायर करतात, कशा प्रकारे आपण टीम स्ट्रेंथ बनवू शकतो. तर हे सगळे स्किलसेट मी त्या माझ्या फायनल इयरच्या एज्युकेशनमध्ये किंवा फायनल इयरच्या सेंट्रल प्लेसमेंट कोऑर्डिनेटरमध्ये शिकलो. त्यानंतर एके दिवशी असंच मी बसून विचार करत होते की काय करायला पाहिजे. सो आय कम अक्रॉस दिस पर्सन बाय द नेम मोहम्मद युनिस. आय कॉल हिम लाईक आय गेस ही इज द वन हू हॅज चेंज्ड माय लाईफ. मोहम्मद युनिसनी त्यांची अशी कल्पना होती की असं कुठला तरी उद्योग काढायचा, त्या उद्योगामुळे लोकांना फायदा होणार आणि त्या लोकांना फायदा झाल्यामुळे कंपनीला पण फायदा होणार. तर या कॉन्सेप्टला त्यांनी सोशल एंटरप्राइज हे नाव दिलं. मी परत सांगतो, असा उद्योग जे सामाजिक आहे, समाजाला फायदा होणार आणि त्याचसोबत जेवढा जास्त समाजाला फायदा होणार तेवढा जास्त प्रॉफिट तुम्हाला येणार. तर त्याला त्यांनी डिफिनेशन दिली, प्रॉफिट पर्पज अलाइनमेंट. म्हणजे तुम्ही प्रॉफिट पण करताय, तुमचा पर्पज पण साध्य होतोय, म्हणजे सोशल पर्पज पण साध्य होतोय आणि तुम्हाला प्रॉफिट पण भेटत आहे. तर
तर त्यांची एक बुक आहे बँकर टू द पुअर म्हणून, ती बुक वाचली आणि त्यानंतर मग तोच थॉट यायला लागला की आता तर आपल्याला लाईक आय वॉन्ट टू स्पेंड रेस्ट ऑफ माय लाईफ बिल्ड एंटरप्राइजेस. तर मी माझ्या को फाउंडर्सला मिळालो जे BNIT नागपूरमधनं त्यांनी इंजिनिअरिंग केलेलं. तर सक्सेसफुली वी कुड एबल टू इन्क्युबेट आवर सेल्फ इन बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये एक झोन स्टार्टअप्स इंडिया म्हणून एक इन्क्युबेशन सेंटर आहे. त्यामध्ये आम्हाला त्यांनी म्हणजे त्याची कॉम्पिटिशन होती, ती कॉम्पिटिशन आम्ही जिंकली आणि मग त्यांनी आम्हाला तिथे स्पेस दिली. तर 17 फ्लोअरमधनं आम्ही आमचं ऑपरेशन चालू केलं. आत्ता जवळपास आम्हाला म्हणजे 5 ते 6 वर्ष झाले आहेत. 6 वर्षात आम्ही भारतातल्या अराऊंड 150 NGOs सोबत 1500 NGOs सोबत काम करतो. जवळपास 200 ते 250 करोडच्या आसपास आम्ही फंडरेज केला आहे प्लॅटफॉर्मवरती. आता हे सगळं सांगण्याचं तात्पर्य म्हणजे जसं आपण आता आय गेस हे सगळं सेशन मला असं वाटतं की एका क्रॅश कोर्ससारखं आहे. ज्या प्रकारे रुचिरनी आज भाषण दिलं आणि राजेश सरांनी सांगितलं, मी त्या एकदम स्पेसिफिक पॉईंटवरती नाही जाणार, पण मी एक गोष्ट सांगू इच्छितो की मला असं वाटतं जसं राजेश सरांचं वय आणि माझ्या वयामध्ये ऑलमोस्ट 2x डिफरन्स आहे, पण तरी पण द काइंड ऑफ एनर्जी ही हॅज, आय गेस वी शुड ऑल परसिव्ह दॅट. आणि ती एनर्जी कशाने येते? ती एनर्जी येते की त्यांना हर वेळेस ते असे विचार करतात की त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे आणि कन्व्हिक्शन आहे त्यांचा बिझनेसला घेऊन. आय गेस बाकी सगळ्या मार्केटिंग किंवा MBAचे सगळे फिलॉसॉफी बाजूला, पहिली सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे कन्व्हिक्शन. समजा तुमची कन्व्हिक्शन आहे की नाही यार मला या स्पेसमध्ये काहीतरी करायचं आहे, देन यू विल डू इट. मे बी यू विल फेल, म्हणजे मे बी असं होऊ शकते की तुम्ही एका वर्षात सक्सेस नाही मिळेल, एक स्टार्टअप तुमचा फेल होणार, दुसरा स्टार्टअप फेल होणार, पण तिसरा स्टार्टअप तुमचा चालेल. सो I just want everyone to have that conviction and believe in your idea. बरेचदा काय होतं ना की मुलं म्हणजे स्टार्टअप म्हणजे आपण खूप छान छान स्टोरीज ऐकतो की अरे नाही या फाउंडरनी एक्स फंड रेस केला आहे, त्या फाउंडरनी वायची म्हणजे एक्झिट घेतली आहे. पण मला असं वाटतं की सगळ्यात पहिली जी गोष्ट आपल्याला स्टार्ट करण्याच्या आधी ही विचारायला हवी की आपण जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय तो आपल्याला फील होतोय का? म्हणजे समजा आपल्याला तो प्रॉब्लेमसोबत आपण निगडीत नाही आहे, आपल्याला असं अंदरून असं वाटत नाही की नाही यार दिस इज द प्रॉब्लेम विच इज मेकिंग मी अनकम्फर्टेबल, आय शुड सॉल्व्ह इट. इफ यू हॅव दॅट थॉट आय गेस सोल्युशन विल कम. म्हणजे पहिला प्रश्न आपल्याला हा विचारायचा आहे, वी शुड ऑलवेज स्टार्ट फ्रॉम वाय. आपण स्टार्ट करतो वॉट, आपण हे स्टार्ट करतो की बाबा वॉट आय वॉन्ट टू डू. व्हॉट, हाऊ, वेन हे सगळे नंतरचे प्रश्न. पहिला प्रश्न आपल्याला विचारायला पाहिजे की मला का स्टार्ट करायचं आहे. जेव्हा तुम्हाला तुमचा का म्हणजे वाय तुमचा क्लिअर होणार ना, बाकी सगळे सोल्युशन्स सुरळीत सॉल्व्ह होणार. आता दुसरा प्रश्न म्हणजे की बाबा बरेचदा काय होतं की स्टार्ट केल्यानंतर एक असतं की बाबा आता आपल्याला फंडिंग रेस करायची आहे ना, म्हणजे फंडिंगचा पण बराचसा प्रॉब्लेम असतो. बघा जसं आत्ताच आपल्या मध्ये बऱ्याचशा स्पीकरनी सांगितलं की फंडिंग, समजा तुमचा आयडिया चांगला आहे, तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला कन्व्हिक्शन आहे त्याच्यामध्ये, तर तुम्ही राईट सोर्सेस जेव्हा तुम्ही बघणार तुम्हाला फंडिंग मिळेल. आणि मला असं वाटतं की हर्षल विभांडिक सरांनी जे प्लॅटफॉर्म आपल्याला सगळ्यांना दिला आहे, म्हणजे आय पर्सनली फील इज अ व्हेरी बिग सक्सेस फॉर ऑल ऑफ अस. पण 25 स्टार्टअप्सला 5 करोडची फंडिंग is indeed a very big thing to have, again in the city like Dhule. मुंबईमध्ये स्टार्टअप चालू करणं, मुंबईमध्ये किंवा मुंबई पुण्यामध्ये इट इज इझी, कारण की तिथे कॅपिटल फ्लो होतो. पण इथल्या मुलांना आणि मी कोण आहे, मी तुम्हाला खरं सांगतो, मी चंद्रपूरचा आहे, मी काय असं काही नाही म्हणजे मुंबईचा मुलगा असं काही नाही. फक्त आणि समजा तुमच्याकडे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, 3 गोष्ट. फर्स्ट इज यू शुड smart enough to identify the root cause of the problem you are solving. Then you have to find out the innovative and sustainable action plan and roadmap, and then implement it with strategic partnership and alliances. तर हेच मोर ऑन मोठ्या मोठ्या गोष्टी आहे.
तर आम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं ऑलमोस्ट 6 वर्ष झाले, तर स्टार्टिंगमध्ये असं वाटायचं की कंप्लायन्स, लॉयर्स, अकाउंटंट याची काही जास्त गरज नाही पडेल. असं स्टार्टिंगमध्ये वाटतं सगळ्यांना की आपण यार याच्याकडे जास्त लक्ष नाही देऊ, आपण आपलं काम करू, आपण थोडं ना काही वाईट करतोय. पण आय गेस हे म्हणजे आपण त्याला एवढं काही आत्ता सरांशी बोलताना आम्ही हे बोलत होतो की कंप्लायन्स म्हणजे आज समजा मी म्हटलं की बाबा माझ्या कंपनीचं मेन गोल काय आहे, तर मी एक फॉर्म्युला ठरवला आहे CPS, विच इज कंप्लायंट, प्रॉफिटेबल अँड स्केलेबल बिझनेस. तर सगळ्यात पहिले आहे कंप्लायंट. तर स्टार्टिंगमध्ये समजा आपण हा विचार केला की हा उद्योग जो पण उद्योग आहे त्याचं रियालिटीमध्ये काय सोल्युशन्स आहेत किंवा रियालिटीमध्ये किंवा लॉ वाईज आपण बसतो का त्या कायद्याच्या याच्यामध्ये बसतो की नाही बसत, हे 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 याची टेस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मी तुम्हाला यासाठी सांगतो आहे कारण की जेव्हा मी 1500 NGO सोबत काम करतो, आता त्या NGOजमध्ये पण कुठला पण फंड्स, पब्लिकचा फंड आपण जेव्हा यूज करतो, त्या फंड यूज करताना बरेचसे कॉम्प्लिकेशन्स असतात. तर त्या कॉम्प्लिकेशनला वेट करणं आणि चांगल्या लोकांचं गायडन्स घेणं हे खूप खूप महत्त्वाचं असतं. कोविडच्या टाईममध्ये स्पेशली मी तुम्हाला सांगतो की हाऊ वी कॅन कन्वर्ट चॅलेंजेस इन टू ऑपॉर्च्युनिटीज. बघा आमचे जे कॉम्पिटिटर्स आहेत ना, ते मेडिकल क्राऊड फंडिंग करतात. तुम्ही ऐकलं असेल मेडिकल क्राऊड फंडिंगमध्ये बरेचसे तुम्हाला लिंक येत असेल की बाबा नाही या पर्टिक्युलर जणाला एक आजार झाला आहे, त्यांना तुम्ही फंड रेज करा. आम्ही आत्तापर्यंत तर मेडिकल क्राऊड फंडिंगमध्ये एंटर नाही केलेलं. का? कारण की आम्हाला ट्रान्सपरंट बिझनेस बनवायचा होता ज्याच्यामध्ये फक्त प्रॉडक्टच राहणार. करेक्ट. तर कोविडमध्ये काय आलेलं की जसं फर्स्ट वेव्ह आला, एंटायर सप्लाय चेन ब्रेक झालेली. NGOजकडे पैसे बरेच येत होते पण त्यांना हे माहिती नव्हतं की बाबा प्रोक्युअर कुठून करायचं आहे, कारण की सामान होतेच नाही. सो व्हॉट वी डीड इज, आम्ही ॲज वी वर्क विथ लॉट ऑफ वेंडर्स, आम्ही म्हणजे ऑलमोस्ट वी हॅव अ व्हेरी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप विथ DMart, मेट्रो कॅश अँड कॅरी, वॉलमार्ट, म्हणजे तुम्ही नावं घ्या, तुम्ही सगळ्याच लोकांसोबत आमची खूप चांगली पार्टनरशिप आहे. आम्ही काय केलं, आम्ही एक प्रोग्राम बनवला डोनेट कार्ड डिरेक्ट नावाचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्लॅटफॉर्मवरती कॅम्पेन स्टार्ट करायची गरज नाही. डिरेक्टली तुम्ही फक्त आम्हाला सांगा की बाबा सारंग मला ह्या गोष्टीची गरज आहे आणि या पर्टिक्युलर लोकेशनमध्ये पोहोचवायचं आहे. आम्ही तुम्हाला ते सामान पोचवून देणार, किती पण मोठा ऑर्डर असू दे, कारण की आमची ते ॲसेट किंवा ती आम्ही आमची स्ट्रेंथ डेव्हलप केलेली. तर याच स्ट्रेंथमुळे आम्हाला काही म्हणजे कोविडच्या टाईममध्ये टाटा आणि बऱ्याचशा खूप मोठ्या फिलॉन्ट्रॉफिस्टनी आम्हाला कनेक्ट केलं. त्यांचा प्रॉब्लेम स्टेटमेंट हा होता की सारंग माझ्याकडे पैसे आहे बट आय कांट परचेस दिस प्रॉडक्ट्स, कारण की प्रॉडक्टची व्हॅल्यू खूप मोठी आहे. म्हणजे तुम्ही असं समजा की बाबा 13,000 टन राईस मला प्रोक्युअर करायचं आणि 2-3 दिवसात मला ते डिस्पॅच करायचं आहे. तर त्यांच्याकडे ती कॅपॅबिलिटीज नव्हती. पण आम्ही मागच्या 3-4 वर्षापासून फक्त हेच काम करत होतो आणि आम्हाला कधी वाटलं नाही की नाही एक दिवस येणार की जे आम्हाला असं वाटतं की यार हे म्हणजे खूप जास्त आम्ही एनर्जी स्पेंड करतो याच्यामध्ये, पण जे आम्ही ॲसेट बनवला किंवा जे आम्ही प्रोसेस बनवली तीच आता एका बिझनेस स्ट्रीममधून कामी आली. तर जेव्हा आम्हाला तो ऑर्डर मिळाला, दॅट ऑर्डर वॉज अराउंड 7.5 करोडचा ऑर्डर होता. त्यांनी एक चॅलेंज दिला की तुम्ही 7.5 करोडचे राशन विदिन 7 days डिस्ट्रीब्यूट करा, प्रोक्युअर करून पॅक करून डिस्ट्रीब्यूट करा. अँड वी कुड एबल टू डू दॅट विदिन 7 days अँड दॅट हॅज बिकम सच अ बिग थिंग. समजा तुम्ही असं सर्च पण करणार ना किंवा डोनेट कार्ड राशन डिस्ट्रीब्युशन किंवा डोनेट कार्डचं तुमच्यामध्ये लिंक पण असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक आर्टिकल मिळेल. त्या आर्टिकलमध्ये कशा प्रकारे म्हणजे आय पर्सनली बिलीव्ह इन इंटिग्रेशन, म्हणजे की कशा प्रकारे गव्हर्नमेंट, NGOज आणि सोशल एंटरप्राइज ऑल दीज 3 bodies कॅन कम टुगेदर अँड मेक अन इम्पॅक्ट. And the vision I had, that is something we could able to accomplish by that. So we took a help of government to deliver these goods. We took a help of corporates to get the fund and also the social enterprise who is connecting between them. त्यानंतर कोविडच्या टाईममध्ये पुन्हा एक समस्या होती की बाबा इंडियामध्ये ऑक्सिजन्स नव्हते, ऑक्सिजन सिलेंडर्स नव्हते. आता ऑक्सिजन सिलेंडर नव्हते आणि आमचे कॉम्पिटिटर्स जे आहेत ते प्रोक्युअरमेंट करत नाही. करेक्ट. फक्त आम्ही प्रोक्युअरमेंट करतो. तर त्यावेळेस परत दिस अपॉर्च्युनिटी वी कन्वर्टेड चॅलेंजेस इन टू अपॉर्च्युनिटीज. व्हॉट वी डिड इज देर वर लॉट ऑफ NGOज, बऱ्याच NGOजकडे पैसे होते पण त्यांना माहिती नव्हतं की आता त्या पैशाचं करू काय, कारण की ऑक्सिजनच नाही ना इंडियामध्ये.
तर आम्ही पहिला इंडियाचा फर्स्ट कन्साइनमेंट आम्ही चायना, रशिया आणि जापान या तिघा कंट्रीजमधनं स्वतः प्रोक्युअर केला आणि ऑल दिस कन्साइनमेंट वी कुड एबल टू डिलिव्हर अँड डिस्पॅच ऑन ग्राउंड विदिन अ गिवन टाईम. तेव्हा मी तुम्हाला सांगतो म्हणजे आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरती लगभग 2 करोड पर डेच्या हिशोबाने रेस करत होतो. म्हणजे एका दिवशी आम्ही 2 करोडच्या आसपास फंड रेस करत होतो प्लॅटफॉर्मवरती. आणि तेव्हा एवढी जास्त रिस्पॉन्सिबिलिटी होती की त्याच ज्या वेमध्ये आम्ही फंड रेस करतो त्याच वेमध्ये आम्हाला प्रॉडक्ट्स पण डिलिव्हर करायचे. इट वॉज व्हेरी बिग चॅलेंज. बट अगेन समजा तुम्हाला आणि त्यावेळेस नाही का काय होतं की खूप सारे माल प्रॅक्टिसेस चालू होते. एक किस्सा सांगतो. एका कंपनीने काय केलं, आमच्याकडनं ऑर्डर घेतला. त्यांनी म्हटलं की ठीक आहे सारंग, तुला एक टाईम म्हणजे 7 दिवसात तो ऑर्डर इंडियामध्ये डिलिव्हर होऊन जाणार. त्यांनी आमच्याकडनं पैसे घेतले आणि नंतर मग त्यांनी बीड केली म्हणजे समजा आता तो ऑर्डर होता 7 करोडचा, तर त्यांनी म्हटलं की नाही बाबा आता मी 7पेक्षा जास्त समजा मला कोणी देणारा असेल तर त्याला तो पर्टिक्युलर माल डिस्पॅच करून टाकणार. आता तेवढं नॉलेज आम्हाला तेव्हा नव्हतं, तर त्यांनी प्लेस करून टाकला, आमच्याकडनं पैसे पण घेतले आणि त्यांनी डिलिव्हरच केला नाही सामान. आणि त्यांनी म्हटलं की बाबा तुम्हाला 7 दिवसानंतर डिस्पॅच करून टाकू. तर आमची त्यावेळेस फसवणूक झाली. त्यानंतर मग आम्ही आमचे जे पण इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना आम्ही कनेक्ट केलं, त्यांना आम्ही सांगितलं की बाबा असं असं आहे, प्लीज आम्हाला मदत करा. नंतर मग त्यांनी मग काही जे एक्सपर्ट आहे इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये किंवा जे एक्सपर्ट आहे की फॉरेन गुड्स प्रोक्युअरमेंटमध्ये त्यांनी कनेक्ट केलं आणि नंतर मग आम्ही ते ऑपरेशन्स करू शकलो. तर आय गेस हॅविंग अ गुड मेंटर ॲट युअर साईड इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि चांगले मेंटर्स जसं रुचिरनी केलं, एकदम अमेझिंग काम केलं त्यांनी. हर्षलांनी आय गेस देशपांडे सरांना डायरेक्ट को फाउंडर बनवलं. अमेझिंग. इफ यू कॅन डू इट दॅट्स ग्रेट. बट या वी शुड हॅव अ व्हेरी good set of mentors who will guide you, and I think we should not shy to ask questions or not shy to get help. मी तुम्हाला पुन्हा एक सांगतो याच माध्यमातून. अगेन हर्षल सरांबद्दल आहे की आता एवढं सगळं होताना काय आलं ना की काही दिवस मी सरांचा फोन 2-3दा मिस झाला, मी उचलू नाही शकलो. पण तरी पण तुम्ही बघणार ना, म्हणजे कनेक्टिव्हिटी किंवा कशा प्रकारे आपण लोकांसोबत कनेक्ट करून ठेवायला पाहिजे. सर कंटिन्युअसली म्हणजे फॉलोअप्स जे आहेत घेत राहिले. आय गेस मी जवळपास 6 महिने मी सरांसोबत नाही बोलू शकलो, पण सरांनी तरी पण कॉन्टॅक्ट ठेवला. सरांनी परत सातत्य ठेवलं आणि नंतर मग आम्ही कनेक्ट केलो ना आज मी इथे आहे. मला असं वाटतं की हे जे नेचर आहे ना फॉलोअप, आणि इंडिया इज अ कंट्री ऑफ फॉलोअप शिवाय काहीच होत नाही. फॉलोअप घ्याच लागतं आणि तुम्ही किती पण मोठ्या स्तरावरती जा. आय गेस हे सगळं काही आपल्या समोर खूप अमेझिंग एक्झाम्पल्स आहेत. नंतर बघा मी ज्या कंपनीमध्ये जॉईन झालो, अगेन मी ती कंपनी फर्स्ट डेमध्ये स्टार्ट नाही केलेली. माझे जे कोफाउंडर्स होते त्यांनी ऑलरेडी स्टार्ट केलेली. मला त्या सिमिलर आयडियामध्ये काम करायचं होतं. मी त्यांच्याकडे अप्रोच केला. मी म्हटलं की बाबा आय ऑल्सो हॅव अ सिमिलर आयडिया बट आय डोंट हॅव अ टेक्नॉलॉजी स्ट्रेंथ. म्हणजे मी इंजिनियर आहे, केमिकल इंजिनियर आहे, पण मी कोडर नाही आहे. तर मला तुम्ही म्हणजे आय वॉन्ट टू डू इट. म्हणजे मी त्यांना फक्त असं म्हणजे पिच केलं. त्यांनी म्हटलं की यार तू वाय डोंट यू जॉईन अस, तू कॉम्पिट नको करू, तू जॉईन कर. मी जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर ऑफकोर्स जेव्हा तुम्ही कोणाच्या दुसऱ्यांच्या कंपनीमध्ये जॉईन होतात तर थोडे ना थोडे तरी कॉम्प्लिकेशन कुठे ना कुठेतरी येणार. ते कॉम्प्लिकेशन झालेत. पण आज जेव्हा आम्हाला ऑलमोस्ट 6 वर्ष झाले, ज्या कंपनीमध्ये मी ॲज अन एम्प्लॉई किंवा ॲज अ फर्स्ट एम्प्लॉई जॉईन झालो, त्या कंपनीमध्ये मी वन ऑफ द मेजर शेअर होल्डर आहे. त्याच कंपनीमध्ये मी फाउंडर पण आहे. आणि त्याच कंपनीमध्ये मी आज 3 दिवसा पहिले आमचं म्हणजे रिपोझिशनिंग झाली आणि त्या कंपनीमध्ये आता मी CEO पण झालो आहे. सो आय गेस अगेन द सेम थिंग. इफ यू हॅव अ कन्व्हिक्शन, समजा तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, फक्त तुम्ही म्हणजे ते म्हणतात ना की स्टार्ट स्मॉल गो बिग. यू स्टार्ट इट बट यू शुड हॅव द कन्व्हिक्शन टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. हेच म्हणून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो.
आखरीमध्ये बघा, माझ्या लाईफमध्ये कबीरांचा खूप मोठा रोल आहे, संत कबीरांचा. मी आत्ता राजस्थान कबीर यात्रेला पण गेलेलो. तर कबीरांचा एक दोहा आहे, ते म्हणतात की म्हणजे ते स्ट्रेसवरती, म्हणजे आय गेस ही वॉज अ पोएट ऑफ डेथ, म्हणजे मृत्यूवरती ते खूप छान बोलतात. तर आणि ऑफकोर्स संघर्षावरती पण. तर ते असे म्हणतात की बाबा, चिंता चिंता चिता समान, चिंता से रूप घटे, घटे घटे ज्ञान. आता आता बरेचदा काय होतं ना, की आपण खूप प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नामध्ये काही काही आयडियाज आपल्या फ्लॉप होऊन जातात, आपण आपलं नैराश्य भेटतं ना, आपण स्टॉप करून टाकतो. तर त्यावरती मग कबीर म्हणतात की, आता मला आय होप आठवत नाही आहे, 1 मिनटं मी ओपन करतो. हां, घटे रूपवर ज्ञान, तसंच याच्यावरतीच आहे ना. हां, तर ते असे म्हणतात की हार जीत तेरे हाथ में नहीं है, हार जीत तेरे हाथ में नहीं है, तेरे हाथ में बस खेलते जाना, दिल जिगर और जान लगाना, दाव पे अब तू सब कुछ लगा दे, हार के भी फिर जीत है तेरी. सो आपल्याला पूर्ण दावावरती सगळं काय लावायचं आहे, पूर्ण झोकून द्यायचं आहे. नंतर समजा तुम्हाला हार पण मिळेल ना, तरी पण तुम्हाला ते म्हणजे यू विल हॅव लॉट ऑफ लर्निंग्स इन दॅट डिफीट. तर याचवरती मी माझं 2 शब्द पूर्ण करतो. थँक्यू. धन्यवाद सरांजी.